आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतात मंत्रालयात तरी 5% आसपास द्यावं आणि लागतं. खाली किती वाटावे लागतात? खाली पण जातात तरी 16% आसपास असतं. 16%. 16%च्या आसपास जातात. 16%. मग दोघांकडनं समजून घ्यावं आपण. जेईला किती? नाही टू बी ऑनेस्ट. हां JEE-ना 2%. एईला EE-ना 2%. पुढं प्रत्येक टेबलला लाखाला 100 रुपये असं लाखाला 100. एवढं सगळं करून सगळ्यांना देऊन GST 18% हां आणि मग राहिलेलं आपण काम करायचं आणि नफा मिळवायचा. हे बघा, मी खुद्द मुख्यमंत्र्यांना ऑफ रेकॉर्ड बोलताना असं म्हटलं होतं की ही इकोसिस्टीम आहे की जी इकोसिस्टीम करप्शनची आपल्याकडे सेट झालेली आहे. कुणाची इच्छा असो किंवा नसो, त्यांची क्षमता असो किंवा नसो, आता कोणी दुरुस्त करेल असं मला वाटत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या इकोसिस्टीममध्ये हे जे तरुण मुलं काम करतात त्यांना लक्षात घेऊन या मंडळींचे पैसे आपल्याला कसे देता येतील हे बघायला पाहिजे. त्या म्हणाले की मंत्रालयात 5%, पण हल्ली तो रेट वाढत चालला असं कळलं मला. हो, आता गेल्या वेळी 2% होता, आता 5% रेट झाला आणि ते अगोदर पैसे घेतात मगच बेलच होणार. हे सगळ्या पक्षाच्या मंत्र्याकडे आहे ना? सगळीकडे भाजपमध्ये पण आहे. सगळीकडेच आहे. ते जे सांगतात आम्ही काय पार्टी विथ डिफरन्स वगैरे नाही असं नाही, ते तर पहिल्यांदा घेतलं. वा, म्हणजे भाजपचे पहिल्यांदा गेले. पहिल्यांदा. नंतर 2 नंबरला का सगळे 2 सगळे 3? सगळे 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 त्यातच एका आहे. लाईनला झालेले हा? आहेत. सगळे एका लाईनला एका आहे. लाईनला आहे. कुणी कुणाला नावं ठेवायचं काही नाही. नाही जकास. आणि आमदार खासदारच जास्त मोठे झालं. नाही. हा भाजपाला तर जास्त झालंय. हे बरोबर आहे का? हो 100% भाजप आल्यानं जास्त झालं. जास्त झालेला आहे. अरे शुअर अबाउट एक मिनिट